आज तरुणाईमध्ये वेगवेगळ्या चांगल्या आणि वाईट सवयी लागताना दिसत आहेत. त्यातीलच एक महत्त्वाची सवय आज तरुणाला पोखरते ते म्हणजे अंमली पदार्थाचे सेवन. तर आरोग्यावरती अतिशय घातक गंभीर परिणाम करणारी ही गोष्ट तरुणांपासून दूर जावी असा शासनाचा मानस आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम जनजागृती करण्याचा प्रयत्न शासन स्तरावरून होतोय. आपल्या शाळेतील अंमली पदार्थ त्याचे दुष्परिणाम म्हणजे त्याच्यापासून होणारे आजार यासंबंधी जाणीव जागृती करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटणच्या वैद्यकीय अधिकारी वडान मॅडम. मी सानप सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन वडान मॅडम यांचं स्वागत करावं. आरोग्य सहायिका मॅडम यांचंही सानप सर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहेत. तर या प्रसंगी व्याख्यानासाठी मी गोगरदरे मॅडम यांना निमंत्रित करतो. गोगरदरे मॅडम. आदरणीय व्यासपीठ आणि बाळांनो, तुम्ही सर्वजण, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा विषय असा आला की अंमली पदार्थामुळे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम किंवा आपल्या कौटुंबिक, सामाजिक किंवा सर्व जीवनावर होणारे परिणाम, या दुष्परिणाम ह्याबाबत आपण जनजागृती करणं किंवा काय तुम्हाला सांगणं 4 शब्द ह्यासाठी मी इथं आलेली आहे. तर सांगायचा मुद्दा म्हणजे एक, आपण आधी सर्वांना एक माझी अशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही भावी पिढी आहात. आपल्या संपूर्ण कुटुंबाचं, आपल्या घराचं, आपल्या गावाचं, आपल्या देशाचं, सगळं जे काही पुढचं आहे हे तुमच्या हातात आहे, तुमच्यावर अवलंबून आहे. आणि आपली जी ही पिढी आहे तर ह्याच्यामध्ये जवळजवळ 14 ते 22 वयोगटातली जवळजवळ 40% मुलं किंवा 40% तरुण पिढी आपली जिच्या हातामध्ये आपला सगळा देश आहे, अशी ही ह्या अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकत चालली आहे. आणि जर अशी अडकत चालली पिढी तर आजच आपल्या अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी आहे की आपल्याकडं बघा तुम्ही, आज आपल्याकडं माननीय पंतप्रधान महोदय आपल्या ह्या मोठ्या नौसेनेच्या ह्या कार्यक्रमासाठी येत आहेत. मग आपलं देश आपला हा कुठं आहे जगामध्ये, कितीतरी आता हे नंबर आकडेवारी हे याच्यात मी जात नाही, परंतु आपला देश नक्कीच प्रगतीपथावर आहे. आणि आपल्याला जर असं आहे तर ही जी पिढी समोरची जी घडवायची आहे ती हे अशा ह्याच्यात न अडकता ती अशी चांगल्या एका छान वळणावर जाऊन तुम्ही देशाचे सुजाण किंवा देशाचे एक असे खंबीर नेतृत्व आपल्याला मिळावं किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या घरासाठी छान कारभार करावा किंवा तुमचं कुटुंब तुम्ही आई वडिलांना छान सांभाळावं, ह्याच्यासाठी ह्या गोष्टी आहेत. तुम्ही जर ह्याच्यामध्ये अडकला तर तुमच्या शरीराची नासाडी होऊ शकते. त्याच्यावर जे शरीरावर होणारे दुष्परिणाम आहेत त्याच्यामुळं तुम्ही इतक्या आपल्या कुटुंबाचे आहेत. आता तुम्ही जनरली बघाल तर साधारण प्रत्येक घरामध्ये 2 मुलं, 1 मुलं, 3 मुलं, एखादा मुलगा असेल आणि आई वडील जर कष्ट करून जर कमवत असतील तर अशा वेळेला जर आई वडिलांचा जो एकुलता मुलगा जर तो व्यसनामध्ये अडकला किंवा आणि काय झालं तर त्या कुटुंबाचं काय होईल ह्या दृष्टिकोनाचा विचार करायचा आहे. तर तुम्हाला मी आता एक सांगते की टाळून अंमली पदार्थांचे सेवन, वाचवू तरुण पिढीचे जीवन, असं एक हे आहे. आपण रोज पेपर बघतोय, TV वाचतोय किंवा तुमच्याकडे मोबाईल सरास की प्रत्येक ठिकाणी आपण अशी बातमी वाचतोय की आज इथे धाड घातली, तिथे घातली, इथे ड्रग्ज पकडले, तिथं तस्करी पकडली, हे आपण वाचतोय. पोलीस यंत्रणा, पोलीस हे सगळे इतर एका प्रकारानं भरपूर आपल्या परीनं प्रयत्न करताय, तरी सुद्धा ह्या घटना घडतायत. का घडतायत तर आपल्या तरुण पिढीमध्ये असणारं उत्सुकता, तरुण पिढीमध्ये एक तारुण्याचं थ्रिलर किंवा आणि अशा पद्धतीनं केवळ उत्सुकता म्हणून, केवळ थ्रिलर म्हणून, कोणी दोस्तीच्या संगतीतनं म्हणून किंवा आणि कोण म्हणून अशा पद्धतीनं ती पिढी त्याकडे वळली जाते. आणि तशी वळल्यामुळं काय होतं, सुरुवातीला ही उत्सुकता, थ्रिलर असणारी ही गोष्ट पुढे सवय, मग ती व्यसनामध्ये, आणि मग असं होतं की तुम्ही जरी नको म्हणत असला तरी तुम्ही त्या व्यसनाकडे आपोआप वळले जातात. आणि मग व्यसन ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं लागतं त्यावेळेला जर ती एखादी गोष्ट तुम्हाला जर नाही मिळाली किंवा त्या तरुण पिढीला व्यसन ज्या गोष्टीचं असेल ते नाही मिळाले की तो मनुष्य बेचैन होतो.
आणि मग काय होतं, अशा वेळेला तुम्ही सांगते तुम्हाला भूक न लागणे, मानसिक आजार, नजर कमी होणे, मनुष्य तो चिडचिड होतो, त्याचं कुठेही लक्ष लागत नाही आणि मग ती गोष्ट मिळवण्यासाठी तो ज्या कधी कधी भांडणं किंवा काय अशा प्रवृत्ती हळूहळू त्या डेव्हलप होत जातात आणि वाढतात आणि मग त्यानंतर ह्याच्यामध्ये हळूहळू हे गुन्हेगारीचं प्रमाण, तुम्ही पेपर वाचत चला, केवळ छोट्या छोट्या कारणासाठी किंवा काय केवळ बाबा नशेसाठी किंवा आणि कशासाठी जर काय हे नाही मिळालं ना तर तर एकामेकाचे मारामारी करणं, खून प्रकरणापर्यंत सुद्धा मोठ्या प्रमाणात जातं. तर हे असं सगळं होऊन ही पिढी आपली बर्बाद होऊ नये म्हणून आत्तापासूनच तुम्ही तुमच्या मनावर, शरीरावर, तुमच्या शाळेमध्ये खूप छान संस्कार केले जातात. माझं इथं शाळेमध्ये हायस्कूलमध्ये येणं दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा झालं. मध्यंतरी मी आयुष्यमान भव कार्डच्या निमित्ताने इथं आले होते, पण मला खूप छान आवडलं, शाळाही आवडली, तुमचा सगळ्यांचा सहभाग त्यावेळेचा आवडला. बरीचशी मुलं माझ्याकडे छान आम्हाला हे शिकवा म्हणून सांगायला आलेली. आताही मला बरं वाटलं की छान गोष्टी तुम्ही ऐकून घेताय. तुम्हाला त्यातलं माझं काय म्हणायचं आहे मला नेमका सार एवढं समजून घेतलं ना तरी सुद्धा खूप आहे. कारण तुम्ही तुमचं घर, तुमची पिढी, तुम्हाला मी पूर्वीची एक छान उदाहरण अशी सांगते की पूर्वी कसं होत होतं, पूर्वीची लोक अगदी जुनी बिड्या ओढायचे बघा, तुम्ही आता ऐकून माहिती नसणार. तर ते थोटूक एवढं बाहेर पडलेलं असलं की ती तुमच्या वयाची किंवा तुमच्यापेक्षा थोडी, तेव्हा मुलं खूप मोठ्या वयात शाळेला जात होती, उत्सुकता म्हणून ते पडलेलं बिडीचं थोटूक ओढायचे. असं करता करता मग ती बिडी, मग सिगारेट, हे तंबाखूचे सुद्धा हे प्रकार आहेत ना, हे खूप वाईट आहेत. सिगारेट, बीडी, तंबाखूमुळे सुद्धा, निकोटीनमुळे कॅन्सर हा एक मोठा आजार निर्माण होतो. आता NCD म्हणून आमच्याकडे गव्हर्नमेंटला एक प्रोग्राम सुरू झाला आहे, नॉन कम्युनिकेबल डिसीज. म्हणजे काय, संसर्गजन्य आजार नव्हे, पण हे डायबेटीस किंवा तुमचं कॅन्सर, हे जे आजार आहेत ना हे खूप वाढले. मग आता हे कॅन्सरमुळे काय होतंय, कॅन्सरमुळे एक अख्खी पिढी बर्बाद व्हायला लागली. तर तुम्ही एक लक्षात घ्या की लोक कशी म्हणतात माहितीये की अरे कॅन्सर झालाय. मला तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगते. हा छानपैकी असं एक उदाहरणच आहे की माझ्या मिस्टरांचे मामा आहेत, चांगले 80-85 वर्षाच्या होईपर्यंत त्यांना तंबाखू खायचे भरपूर व्यसन होते. माझे मिस्टर त्यांना खूप वेळा सांगायचे, अरे मामा तंबाखू सोड, असं त्यानं कॅन्सर होतो, हे होतो, ते होतो. ते म्हणायचे जे माणसं तंबाखू खात नाहीत त्यांना कॅन्सर होत नाही असं मला लिहून दे, मग मी सोडतो. हे म्हणायचं काय करू असं. मग खरं तसं नाहीये. कसं आहे माहिती आहे का, जर 10 लोकांना कॅन्सर होत असेल तर त्यापैकी 6 ते 7 जणांना ह्या केवळ तंबाखू आणि ह्या तंबाखूचे जे पदार्थ आपण घेतो किंवा जे आपण तंबाखू असू दे तर मिसरी लावायच्या बायका पूर्वी किंवा बिडी, सिगारेट, ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा तंबाखूचा परिणाम. तर जर ह्याच्यामुळे जर झालेला 6-7% जर कमी झालं तर उरलेल्या 2-4 जणांवर आपण उपचार करू शकतो की नाही. कॅन्सरचे उपचार अत्यंत महागडे आहेत. कॅन्सरमुळे तुम्हाला सांगते अत्यंत घरामध्ये, कुटुंबामध्ये खूप प्रमाण आर्थिक, शारीरिक, मानसिक सगळा लॉस होतो. तर ते दोन्ही गोष्टी आहेत की तुम्ही ह्या तिन्ही गोष्टीवरती जर लक्ष केंद्रित केलं, आपल्याला लक्षात आपण कुटुंबामध्ये 1-2 मुलं आहोत, ती जर छान शिकला, मोठी पिढी आपली निर्माण झाली. आता आपल्या देशाला खरं म्हणजे सैन्यामध्ये जाण्याची किंवा तुमच्या मोठ्या पोस्टवर हुद्द्यावर काम करण्याची मुलांची तुमची पिढी आहे. आणि जर ह्या पिढीमध्ये जर काही चुकून तुम्हाला तुम्ही जर मागं पडला किंवा राहिला तर मग तुमच्या कुटुंबामध्ये आई वडिलांनी खूप छान स्वप्न बघितलेली असतात ना आपल्याला पाठवण्यासाठी. तर तुम्ही हे सगळ्या गोष्टीचा विचार करून ह्या गोष्टीवर की बाबा हे असं जर केलं आपण तर आपल्याला काय, आपल्या आयुष्यावर ह्याचा किती वाईट परिणाम होऊ शकतो. आणि जर असं झालं तर जे तुमच्यासारख्या घरामध्ये आई वडिलांनी, तुमच्या घरातल्यांनी किंवा देशासाठी किंवा आपल्या ह्याच्यासाठी किंवा शिक्षकांनी तुमच्यावर इतके छान संस्कार केलेले आहेत, जर तुम्ही ह्यातनं जर हळूहळू बाहेर पडला तर आपल्याला सुद्धा आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घराण्यासाठी, आपल्या देशासाठी खूप काही करता येईल. आता दुसरी गोष्ट काय आहे, ह्याच्यामध्ये भूक न लागणे, भूक मंदावणे, शिवाय चिडचिडेपणा वाढतो, आपलं कशात लक्ष लागत नाही, हे मगाशी मी सांगितलं तुम्हाला. किंवा तुमची अभ्यास करण्यासाठी बुद्धी स्थिर राहणार नाही, एकाग्रतेने तुम्ही अभ्यास करू शकणार नाही. शिवाय हे जे तुम्ही व्यसन करणार ह्याच्यासाठी पैसा खर्च होणार आहे. मग पैसा खर्च होताना भले तुम्ही नोकरीला लागलाय, शिक्षण, तिथं पण जर तुम्ही व्यसन करत असला तरी तुमचा हा पैसा व्यसनावर खर्च होणार आहे. पण झालेला पैसा व्यसनावरचा खर्च झालेला तो व्यर्थच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय फायदा होणार आहे का? नाही, नुकसानच होणार आहे तुमचं. कारण तुमच्या शरीराचं नुकसान होणार आहे, आर्थिक तुमचं नुकसान होणार आहे. शिवाय तुमच्या कुटुंबामध्ये बघा तुम्ही, आता तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगते. परवाच माझ्या बघण्यात एक मराठी सिनेमा आला छोटासा.
त्याच्यामध्ये एक गाव दाखवलंय आणि त्या गावामध्ये एक तरुण असा होतकरू तरुण असतो की जो गावामध्ये जी काय दारू पीत असतात माणसं घराची, त्यामुळे त्यांच्या मुलांच्या त्या आया त्या माणसाकडे तर बघावं आमच्या नवरा माझा खूप दारू पितो आणि गावात मुलं का माझा शाळेला जातोय आणि मग ह्या मुलांवर माझा परिणाम होतो, मी काय करू. तेव्हा त्या मुलाने इतकी छान अक्कल करडी, ही छोटी छोटी जी मुलं होती ना सगळी, ती काय केली, ज्यांचे वडील त्या दारूच्या तिथं प्यायला जायचे ना त्या ठिकाणी ती मुलं पण गेली आणि आपल्या वडिलांच्या बाजूला बसली. वडिलांच्या बाजूला बसल्याबरोबर तू इथं का कशाला आलास, वडिलांनी विचारलं. तर तुम्ही कशाला आला, मी याच्या मग मला पण हे नाही म्हटलं. त्या वडिलांनी आपल्या पोरांच्या 2-2 कानपाडीत मला घरी पाठवलं. म्हणजे त्यांना हे कळत होतं की आपण हे करतोय हे चुकीचं करतोय, आपल्या मुलांनी हे करायला नाही पाहिजे. म्हणजे त्यांना कळतंय की नाही आपण चुकीचं आहे ते, तसं मुलांना त्या कळत होतं आपल्या वडिलांना सुधारायचं. अशा वेळेला त्या मुलांनी आपल्या वडिलांना घरी घेऊन आले आणि मग ते छान त्या वडील त्यापासून बाजूला झाले आणि मग त्या कुटुंब ते छान सुधारलं. म्हणजे तुमच्या मुलांना हे कळतंय की मुलांनीच आज आपल्याला आपल्या मुलांच्या मध्ये हे एकमेकाबद्दल छान संगत ठेवा, वाचनाची संगत ठेवा, तुमच्या एकामेकाबद्दल चांगल्या गोष्टी शेअर करा. आज काही छान छान व्याख्यानं होत आहेत, त्यात माहिती मिळते आपल्याला. अशा चांगल्या गोष्टी एकामेकाशी शेअर करा आणि ह्या गोष्टीतून तुम्ही छान उदाहरणं घेऊन आपण हे करा. दुसरी गोष्ट आता तुम्हाला अजून दुसरं एक उदाहरण सांगते. बघा, आता आपण सिनेमा तर सगळेजण बघतोच. सिनेमामध्ये बघताना तुम्हाला सिनेमामध्ये काम करणारा एका छान एक उत्तम नट संजय दत्त माहिती असणार आहे, बघितलात ना. तो पूर्णपणे पूर्वी खूप व्यसनाधीन होता आणि त्यानं जे काय स्वतःमध्ये, आता तुम्ही इंटरनेट आहे, गुगल वापरताय, मोबाईलमध्ये तुम्हाला येतात, तर तो इतका व्यसनाधीन होता की एकदा त्यानं 2-2 दिवस तो जेवायचा नाही, असाच त्या व्यसनामध्येच राहायचा. पण त्याच्या वडिलांनी, त्याच्या कुटुंबानं त्यांना नंतर त्यातनं तो बाहेर पडला आणि आज तो छान आपलं कौटुंबिक आयुष्य जगतोय की नाही. परंतु ह्या वाटेलाच आपल्याला जायचं नाही आहे किंवा ही गोष्टच आपण काय हे करायची नाही. आपण आपलं शरीर, आपली तब्येत आणि आपलं हे सगळं चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही ह्या शाळेमध्ये रोज या, छान संस्कार तुमच्यावरती होत आहेत. आणि हे जे काय अंमली पदार्थांचे दारू, सिगारेट, बिडी आणि भरपूर कोकेन बिकेन, हे मोठी मोठी चरस, गांजा बिंजा, ही अशी भरपूर मोठी मोठी नावं आहेत. ही मी मोठी मोठी नावं पण घेत नाही तुमच्यासमोर, जी आपण सध्या वाचनात, आपल्या ऐकिवात आणि जी आपण आपली समोर हे करतोय, ह्याचं मी तुम्हाला, तुमचं ही जी समोर माझ्या मुलं बसली आहेत ती साधारण त्या ह्याच्यातली दिसतात, म्हणून मी त्या पद्धतीनं ह्या गोष्टींची नावं घेते की हे जे तुम्ही रोज समोर बघताय हे सुद्धा ह्याच्यासाठी मी ह्या छोट्या गोष्टींची नावं घेतली तुमच्या समोर. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या याच्यामध्ये जर कोणी असं असेल तर त्यांना हे सांगा समजावून की बाळा हे चुकीचं आहे, याच्यामुळं आपल्या शरीरावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर, आपल्या आर्थिक, आपल्या पैशाची सुद्धा याच्यामध्ये सगळी हानी होते. काय मिळतं आपल्याला त्याच्यातून, काहीच नाही मिळत. तर अशा गोष्टी आहेत. आता जरी अगदी मोठी माणसं असतील, समजा ह्यात कोण, तर ती व्यसनमुक्ती केंद्र पण असतात. आता कोल्हापूरला सुद्धा एक व्यसनमुक्ती केंद्र आहे, मला माहिती आहे ते. पण बाकीचे पण अशा ठिकाणी आम्ही बघितलंय की जी आणतात ना, त्यांना 2-2, 4-4 महिने त्यांचे आई वडील ठेवतात आणि मग ते 4-4, 5-5 महिने तिथं राहणार आणि त्याच्यानंतर मग ते आई वडील येतात आणि घेऊन जातात त्यांना. मग तो किती आर्थिक खर्च आहे त्यांचा, शिवाय त्या घरातल्यांवर पण त्याचा परिणाम होतो की घरामध्ये चला हा दारू पितो त्यामुळे त्याला इथे ठेवलंय. आजूबाजूची लोकांच्या मध्ये पण ती चर्चा होते ना की बाबा हा असं करतोय ना, हा व्यसनाच्या आहारी गेला म्हणून ह्याला अमुक्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. मग त्याच्यानंतर घरात आलेला मनुष्य पण आपल्याकडे हे होतो की नाही. तर अशा पद्धतीने सुद्धा ह्या बऱ्याच गोष्टी असतात. तर तुम्ही छान संस्कार करून घ्या, छान संस्कार तुमच्यावरती होऊ देत आणि नवे होत आहेत असं माझं मत आहे. संस्कार होत आहेत आणि तुम्ही छान संस्कार करून घेऊन छान संस्कारी पिढी बनवा आणि तुम्ही त्या पद्धतीने बना की जेणेकरून तुमच्या घरामध्ये, तुमच्या स्वतःमध्ये, तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये कुठेही अशा पद्धतीचं जरी आढळलं तरी त्यांना चांगलं समजावून सांगा. एखादा गोष्ट घडत असेल तर त्याला लगेच हे करायचं नाही, समजावून सांगा बाबा हे चुकीचं आहे आणि आपणही कधी त्याला आहारी जाऊ नका असं मला वाटतंय. मला जे 4 शब्द बोलायची तुमच्या इथे संधी मिळाली तर मी आपणा सर्वांची आभारी आहे.